नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझ्या प्रसादे। अनंतवाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधू कौन देश निज डेरा, 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 अवधू कौन देश निज डेरा। तेरो हंसाले तब सेरा, तेरो हंसा ले तब सेरा, हंसा ले तब सेरा, अवधू कौन देश निज डेरा, कौन देश निज डेरा, अवधू कौन देश निज डेरा। कौन देश है, कौन देश है, कौन दिशा है, कौन आपसो साई साई, कौन आपसो साई, कौन महल की टहल करत हो, कौन महल की टहल करत हो, ते ही खबर ते ही ताई, अवधू कौन देश निज डेरा, अवधू कौन देश निज डेरा, अवधू कौन देश निज। नारी नर के गर्भ भोगते, आ नारी नर के गर्भ भोगते, सहजे काया पाई पाई, सहजे क्या तुम जन्मे मात पिता से, क्या तुम जन्मे मात पिता से, बिचही आन समाई, अवधू कौन देश निज डेरा, अवधू कौन देश निज डेरा, अवधू कौन
देश निज मझधार नैया डोलन लागी मझधार नैया डोलन लागी अजहू खेव सबेरा कही कबीर तू अब कीचे तो कही कबीर तू अब हीचे तो तब मीठी जमजेरा तब मीठी जमजेरा तब मीठी जमजेरा तब मीठी जमजेरा अवधू कौन देश निज डेरा अवधू कौन देश निज डेरा अवधू कौन देश निज डेरा जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय हरि जय पांडुरंग पांडुरंग जय हरि जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आतापर्यंत आपण बरेच संतांच्या सिद्धांतिक वचनांची आपण निरखपरख केलेली आहेत आणि आता कबीर साहेब आपल्याला प्रश्न करतायत की आपण आज कुठे आहोत, काय करत आहोत आणि काय करायला पाहिजे, हा आजचा विषय आहे। जर आपणाला जो तू चाहे मुझको तो, जर आपण समजा परमार्थाच्या मार्गामध्ये लागलोत, कीर्तन प्रवचन ऐकायला आलोत, नवे नवे जे काही कर्मक्षेत्र ज्या जीवाचं आहे, शाळा शिकणाऱ्या कॉलेज शिकणाऱ्या मुलांचं, समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचं, राजकीय स्तरावर राजकीय काम करणाऱ्या राजनैतिक माणसांचं, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धार्मिक लोकांचं आज कर्तव्य काय, काय करायला पाहिजे याचा भान आपल्याला असायला पाहिजे। काय ग्राह्य आणि काय त्याज्य याचा जोपर्यंत मनुष्य विचार करत नाही तोपर्यंत सगळे कार्यक्रम निष्फळ ठरत असतात, हा संतांचा सिद्धांत आहे। कबीर साहेब म्हणतात, अवधू कौन देश निज डेरा। अवधू पहिला शब्द, अवधू कशाला म्हणतात, अवधू अवधू म्हणजे त्यागी जीवाला, परमार्थाच्या मार्गाने लागलेल्या जीवाला नव्हे। ज्या मार्गामध्ये तुम्ही पदार्पण केलं, जे क्षेत्र तुम्ही निवडलं, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात त्यांना अवधू। शेती करा, व्यापार करा, राजकारण करा, धर्मकारण करा, विद्या शिका, कला शिका, भक्ती करा, पूजा करा, आरती करा, ध्यानपाठ करा, कीर्तन भजन करा, उपदेश घ्या, उपदेश द्या, काय करायचं ते करा, पण कसं करा। कौन देश निज डेरा। कौन म्हणजे अरे कोणत्या देशात आहेत,
तू करतो काय आणि राहतो कुठं? शाळा शिकणाऱ्या पोरानं जंगलात जाऊन दिवस काढला तर जमल का? जमल? नाही 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 नाही. धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही सुद्धा पदार्पण केला, आज भजन कीर्तन ऐकायला आले, एक तर सोयरीकीच्या गोष्टी केल्या तर चालेल का? चालेल? अरे विचार तर करा, आम्ही कोणत्या क्षेत्राच्या खाली आहोत, कोणतं क्षेत्र आमच्या समोर आहे, आम्ही काय करायला निघालो आहोत, आपण कुठे आहोत, आम्हाला कोणती भूमिका वटवायची आहे, काय कार्य करायचं आहे याचं भान तर राखा. कौन देश निज डेरा. डेरा म्हणजे मुक्काम स्थान कोणा ठिकाणी आहे. कौन देश. देश देश दोन प्रकारचे आहेत संतांच्या परिभाषेमध्ये, एक जड देश आणि एक चेतन देश. जड देश कशाला म्हणावं? जड जे तत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि रज, तम, सत्व, ही जी अष्टदा प्रकृती आहे, त्या अष्टदा प्रकृतीचे जे काही गुणधर्म आहे, ते गुणधर्म घेऊन जर तुम्ही परमार्थाला निघतो म्हणत असाल तर शक्य होईल का बाबाजी? शक्यच नाही. लक्षात घ्या, आम्हाला परमार्थाकडे जायचं आहे, आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये यश संपादन करायचं आहे, तर तिचं साधन वापरावं लागेल ना. अवधू कौन देश निज डेरा. हे त्यागी माणसा. आता त्यागी माणसं म्हटलं का तुमचं लक्ष जाईल संन्यासाकडे, मठामध्ये आश्रमात जाऊन आहे त्यांच्याकडे. नाही 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 नाही. प्राप्ती पदार्थ कारणे, कोई गृही कोई साध. भजन पूजन करण्याच्या मागे, धार्मिक कार्यक्रमाच्या मागे, पुण्यप्राप्ती, देवप्राप्ती, सुखप्राप्ती, समाधान प्राप्तीच्या मागे लागलेले जे काही लोक आहेत, काही गृहस्थीतले आहे आणि काही विरक्ती मार्गाने लागणार आहे. गृहस्थीमध्ये भजन पूजन करणारे लोक आहेत, त्याग करणारे लोक आहे, व्यसन सोडणारे लोक आहे, विकार सोडणारे लोक आहे. भक्ती गृहस्थी धर्मामध्ये तपस्या करणार काही लोक आहे की बाबा रे, आमच्या गृहस्थी धर्मामध्ये आम्हाला सुद्धा सुख शांती लाभली पाहिजे, आमच्या गृहस्थी मार्गामधल्या कटकटी दूर झाल्या पाहिजे, नाना प्रकारच्या समस्येला तोंड देता देता आमच्या नाकीनं येत आहे, आमच्या गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा आम्हाला जगण्यामध्ये शांती प्रस्थापित झाली, जगण्यामध्ये मिळाली पाहिजे. असे जे काही गृहस्थी लोक आहे, गृहस्थी साधक आहे, ते काय करताय? यासाठी भजन करताय, व्रत वैकल्य करताय, निर्व्यसनी होताय, निर्विकारी होत आहेत, ध्यान पाठ करताय, हरिपाठ करताय, पूजा करताय, पुण्यतिथी करताय, जयंती करताय. कशासाठी करताय? दुःख प्राप्त व्हावं म्हणून करताय की सुख प्राप्त व्हावं म्हणून करताय? शांती या जीवनामधून म्हणून करताय की अशांती या म्हणून करताय? तुम्हीच सांगा. तुम्हाला शांती पाहिजे का अशांती पाहिजे? सुख पाहिजे का दुःख पाहिजे? पुण्य पाहिजे का पाप पाहिजे? आपण त्यासाठी जर गृहस्थी धर्मामध्ये सुद्धा या क्षेत्रामध्ये आलो तर अवधू कौन दिशा निज डेरा. हे साधका, हे गृहस्थी भक्ता, तू विचार तर कर, तू ज्या क्षेत्रामधलं काम करायला निघाला त्यावेळेस तू कुठे आहे? कोणतं वाहन आहे तुला? लक्षात घे. प्राप्ती पदार्थ कारणे, काहीतरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने मनुष्य घराच्या बाहेर निघतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. घराच्या बाहेर निघाला की त्याचा उद्देशच घराच्या बाहेर निघण्याचा असतो, काहीतरी प्राप्त करणे. म्हणून आपण घराचा त्याग करतो, मुलांचा त्याग करतो, लोभाचा त्याग करतो, मोहाचा त्याग करतो, चहा तंबाखूचा त्याग करतो, मांस मटणचा त्याग करतो, नको त्या वाईट गोष्टीचा त्याग करतो. कशासाठी? आम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे. म्हणून हा गृहस्थी मनुष्य बाहेर निघतो, याला अवधू म्हटलं आहे. आणि जो साधू मनुष्य आहे, विरक्त साधू आहे, त्यागी आहे, संन्यासी आहे, की जे मठ मंदिरामध्ये जातात, आश्रमामध्ये जातात, जंगलामध्ये जातात, यात्रा मेळेमध्ये जातात, देवदेवळामध्ये जातात, घरदार सोडून, मुलं बाळ सोडून, पैसा अडका सोडून, मानपान सोडून, त्यांना सुद्धा अवधू म्हटलं आहे. म्हणजे गृहस्थी भक्त आणि विरक्त भक्त या दोनही भक्तांना म्हटलं आहे अवधू कबीर साहेबांनी, नुसत्या विरक्तीनं नाही. कारण गृहस्थीमध्ये वावरणाऱ्या लोकांना सुद्धा शांतीच पाहिजे
आणि विरक्तीमध्ये वावरणाऱ्या लोकांना सुद्धा शांतीच पाहिजे. त्यांनाही दुःखातून मोक्ष मुक्त व्हायचं आहे, यांनाही दुःखातून मुक्तच व्हायचं आहे. यांनाही दुःख नको आहे, त्यांनाही दुःख नको आहे. यांनाही समस्या नको आहे, त्यांनाही समस्या आपत्ती विपत्ती नको आहे. यांनाही पाप नको आहे, त्यांनाही पाप नको आहे. पण अवधू कौन देश निज डेरा. मी उदाहरण दिलं आता. कॉलेजला निघालेला पोरगा 9:30 वाजता जेवण करून बॅग घेतली आणि निघाला. कुठं चालला रे? कॉलेज करायला निघालो. आणि दिवस काढला जंगलात. जमल नाही. त्या प्रकारे जर तुम्ही भजना पूजनाला आले, कीर्तन ऐकायला आले, अभ्यास करायला आले, उपदेश घ्यायला आले, तर तुमचा त्याग कसा पाहिजे? जड गुणधर्माचा त्याग करून इकडे यायला पाहिजे. मग संत लिहितात त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली. 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 वरी वरी दाविली विरक्ती ही. वरी वरी दाविली विरक्ती ही. वरी वरी दाविली विरक्ती ही. विरक्ती ही. अगराया तुझ अहंकार संग. अगराया तुझ अहंकार संग. जडला देह रंग जड बुद्धीचा. देह रंग जड बुद्धीचा. जडला देह संग जड बुद्धीचा. जडला देह संग जड बुद्धीचा. त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली. त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली. त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली. ज्या कामाला निघालो आपण, त्या कामाला निघत असताना आपला त्याग कोणता असावा? आपण काय सोडावं, काय पकडावं, साधक बाधक आपण कोणता विचार करावा, ग्राह्य त्याज्य काय विचार करावा, याचं माणसाने भान ठेवलं पाहिजे. त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली. वरी वरी दाविली विरक्ती ही. अगाराया तुझ अहंकार संग जडला देह संग जड बुद्धीचा. आपण ज्या देहाच्या संगतीमध्ये कार्य करतो, ते कार्य करत असताना हा जीव जडबुद्धी घेऊन कार्य करायला लागला. स्थिर शांततेचं काम होणार नाही. लक्षात घ्या. जडबुद्धी समजते ना तुम्हाला? जडबुद्धी आणि चेतन बुद्धी. चेतन बुद्धी याचा अर्थ असा आहे, षट संपत्ती घेऊन शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान हे षटगुण घेऊन हंस द्याचे जे गुणलक्षण आहे, त्या गुणलक्षणी समजा तुम्ही धार्मिक कार्यक्रमाला निघाले, त्याग करायला निघाले, तर त्या त्यागामध्ये मग त्यागात शांती निरंतरम. त्या त्यागामध्ये शांती आहे. नुसता पैशाचा त्याग केल्याने, नुसत्या व्यसनांचा त्याग केल्याने, नुसत्या विकारांचा त्याग केल्याने माणसाच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित होत नाही. कारण साचा सौदा कीजिए अपने मन में जानी. साचे हिरा पाहिये झुटे मुलहू हानी. कबीर साहेब म्हणतात, जे आपल्याला कार्य करायचं आहे, ज्या कार्याचं मी नेहमीच सांगतो,
परमार्थाचा अर्थ प्रपंचाच्या वेगळा करू नका. प्रपंचाचं शुद्धीकरण म्हणजेच परमार्थ वय, लक्षात घ्या. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, आणि प्रपंची जो प्रमाण तोची परमार्थ करील जाणं. संत लिहितात, प्रपंचाच्या कामामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये प्रमाणबद्ध योजनाबद्ध काम करणारा जो मनुष्य आहे तो फक्त परमार्थ करू शकतो. आणि प्रपंची जो अप्रमाण प्रापंचिक जीवन जगत असताना जो अप्रमाण जीवन जगते, नियोजनबद्धता त्याच्या जीवनामध्ये नाही, तो परमार्थी खोटा. लक्षात घ्या. भजन कशासाठी करतो आपण? देहबुद्धी गेली नाही, भजन करुनी झाले काही. भजन करण्याचा उद्देश काय आहे? देहबुद्धीचं हनन व्हावं, आत्मबुद्धी जीवन जगण्यामध्ये यावी, यासाठी आपण भजन करतो. तुम्हाला ओव्या पाठ आहे, भजनांची चालता परंपरा, जनी वाडे सत्प्रवृत्तीचा झरा, आणि लोकशिक्षणांचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. भजन कशासाठी आहे? जनतेमध्ये, भजन करणाऱ्यामध्ये, ऐकणाऱ्यामध्ये सत्प्रवृत्तीचा झरा तयार झाला पाहिजे, उगवला पाहिजे. जर भजनाने सत्प्रवृत्ती जागी होत नसेल, कुप्रवृत्तीचेच धडे आपल्या जीवनामध्ये असतील, कुप्रवृत्तीनेच आपलं जीवन समजा भारावलेलं असेल, तर त्याचं नाव भजन नाही. लक्षात घ्या. म्हणून कबीर साहेब म्हणतात, अवधू कौन देश निज डेरा. हे त्यागी माणसा, हे साधका, हे भक्ता, हे उपासका, हे जिज्ञासू जीवा, तुम्ही याचं भान राखा की आपण कोणत्या देशामध्ये आहोत. जड देशामध्ये आहो की चेतन देशामध्ये आहो? विकार विषय घेऊन जीवन जगत आहो की विकार विषय सोडून जीवन जगत आहो? आपल्या जगण्यामध्ये चेतनांची भावना आहे की जडांची भावना आहे? याचं भान राखून आपण परमार्थाला निघालो पाहिजे. अवधू कौन देश निज डेरा, तेरो हंसाले त बसेरा. हे अवधू, हे त्यागी माणसा, हे साधका, तुझं जे हंसा म्हणजे मन, परमार्थाला निघालेलं मन, तुझं जे मन आहे, तेरो हंसा लेत बसेरा. बसेरा म्हणजे विश्राम. तुझं मन कुठं विश्राम करत आहे? तुझा मनाचा कुठं स्थायी भाव आहे? तुझं मन कुठं जाऊ पाहते? तुझ्या मनाचं ध्येय काय? तुझ्या मनाला काय प्राप्त करायचं आहे? याचा विचार अगोदर कर. अवधू कौन देश निज डेरा. मग पहिल्याच्या नावामध्ये म्हटलं, कौन देश है, कौन दिशा है, कौन आपसो साई, कौन महल की टहल करत हो, कहो खबर तेही ताई. अवधू कौन देश निज डेरा. कौन देश है, कौन दिशा है? तुझा देश कोणता, म्हणजे राहण्याची भूमिका कोणती, जीवन जगण्याची पद्धती कोणती? प्रापंचिक आहे, विषय विकारांची आहे की विषय त्यागाची आहे? कामना अपेक्षा घेऊन जीवन जगण्याची आहे की कामना अपेक्षा सोडून जीवन जगण्याची आहे? सगळ्या संत महात्म्यांचा उद्देश काय आहे? काय तुझी जमा कोणता व्यापार, 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 काय तुझी जमा कोणता व्यापार. कोणे ठाई स्थिर होशी केव्हा, कोणे ठाई स्थिर, कोणे ठाई स्थिर होशी
जेव्हा होशी केव्हा काय तुझी जमा कोणता व्यापार 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 कोणे ठाई स्थिर होशी केव्हा. प्रश्न केलाय संतांनी, बाबा रे तू ज्यावेळेस सौदा करा निघाला, साचा सौदा कीजिए अपने मन में जानी. सौदा करायला जर बाजाराला निघाला, सत्संगाला निघाला, तर तुमची जमा कोणती आहे आणि व्यापार तुम्हाला कोणता करायचा आहे. भाजीपाला घ्यायला निघाले का सोन्याचा गोप घ्यायला निघाले का शेती वाहनाला बैल घ्यायला निघाले तेव्हा समजलं तुमचं निदान होऊनच आहे ना. कुठे निघालो तर आपण घरून निघालो तर काय घ्यायला निघालो हे ठरवूनच घरून निघालो ना. मग भाजीपाला घ्यायचा असेल तर ठीक आहे, 5-50 रुपयात होऊन जाईल. पण सोन्याची अंगठी घ्यायची आहे तर कसं होईल तेवढ्यात. जमा मोठी पाहिजे की नाही. काय तुझी जमा कोणता व्यापार. मग परमार्थ करायला आपण जर निघालो, धार्मिक क्षेत्राचे कार्यक्रम ऐकायला निघालो आपण, तर तिथं जमा कोणती पाहिजे. आताच तर म्हटलं कोणती पाहिजे ना, चित्तशुद्धी नाही का. द्वय साधन, दोनच साधन आहे. कोणते. प्रथम चित्तशुद्धी. हा प्रथम चित्तशुद्धी आणि पुढं दुसरे ते अध्यात्म निरूपण, नित्यानित्य निरूपण. चित्तशुद्धी पाहिजे पहिलं साधन. आत्ताचा अभंग झाला. आता चित्तशुद्धी नाही ते भजन करेल काही. जयाचे चित्त चंचळ तया ते नाही प्राप्त फळ, यत चित्त जे निश्चळ तया ते प्राप्ती उपाय. नाही निर्मल जीवन काय करील साबन, तैशी चित्तशुद्धी नाही तेथे बोध करील काही. म्हणून प्रथम साधकांनी नव्हे, मी नेहमीच सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जिज्ञासू जीवांनी ज्या क्षेत्राचं तुम्हाला काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये फक्त चित्त होता, बाहेर ठेवू नका. आपलं चित्त तिथं नाही आहे. संत लिहितात देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी पोतड़ी में क्या छुपा सामान है, क्या छुपा सामान है. देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी आसक्ति का पूरा खजाना. पुतळी शरीर आपल्या अंतःकरणामध्ये कोणता खजाना भरलेला आहे. आसक्ति का पूरा खजाना और दंभ महान है, और दंभ महान है, और दंभ महान है. देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी पोतड़ी में क्या छुपा सामान है, क्या छुपा सामान है. देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी पोतड़ी में, देखो तुम्हारी पोतड़ी. कबीर साहब म्हणतात देखो तुम्हारी पोतड़ी में क्या छुपा सामान है. अरे हे माणसा, तू ज्यावेळेस बाजाराला निघाला, जीवन जगायला निघाला, शांती शोधायला निघाला, हित करायला निघाला, समस्येचं दुःखाचं निवारण करायला जर निघाला असेल तर
तू आपल्या पोतळीमध्ये शरीरामध्ये पाय कोणतं सामान ठेवलं तुला थैला घेतला बाजाराला, पण बकरी आणायचं दावं घेतलं थैल्यात नाही, आणि चालला सोनं घ्यायला नाही. आसक्ति का पूरा खजाना और दंभ महान है. निघाला भजनाला दुनियाभरची आसक्ती आणि दंभ म्हणजे अहंकार नाही. आसक्ती आणि अहंकार घेऊन जर तुम्ही भजना पूजनाला कीर्तन ऐकायला उपदेश घ्यायला आपलं हित करायला निघाले असेल तर भाऊजी अवधू कौन देश निज डेरा. लक्षात घ्या. देखो तुम्हारी पोतड़ी में क्या छुपा सामान है. आसक्ति का पूरा खजाना और दंभ महान है. इसको जला कर जब हे सगळं जाळून नष्ट जोपर्यंत कर जब तक तुम शुद्ध नाही. बनुच्या जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही याला जाळून परमार्थाला निघालेला जो मनुष्य आहे त्यांनी आपल्या देहाची अंता जाळली पाहिजे. जातपात धर्म मतपंथ संप्रदाय डोक्यातून काढला पाहिजे. माणूस फक्त नजरेसमोर ठेवला पाहिजे. कारण आपण धार्मिक क्षेत्रामध्ये माणूस व्हायला निघालो. सैतान नाही, पशु नाही, जनावर नाही. जोपर्यंत देखन में माणूस आहे सब पशु का विभाग. जोपर्यंत माणूस होत नाही, माणसाची बुद्धी आपल्याजवळ येत नाही, तिथपर्यंत संतांच्या ज्ञानाचं आकलन होत नाही. म्हणून कौन देश है, कौन दिशा है, कौन आपसो साई. तुझी जीवन पद्धती कोणती आहे, जीवन जगण्याची भूमिका कोणती आहे, तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे, कोणतं ध्येय आहे. स्थिर शांत जीवन जगायचं आहे का धावपळ करून कटकटीचं जीवन जगायचं आहे. ठरवून घ्या आत्ताच. धावपळ करून कटकटीचं जीवन जगायचं असेल बाबाजी परमार्थाचं सोंग काही करू नका. लक्षात घ्या. आताच तर घेतलं. आशा ही समूळ खंडोनी काढावी आणि तेव्हाची गोसावी व्हावे तेने. नाही तरी सुखे असावे संसारी आणि फजित दुसरी करू नये. आहे सांगितलं ना आताच. म्हणून संत लिहितात की बाप हो परमार्थ जरूर करा. समस्या दुःख प्रपंचामध्ये निर्माण होते असं नाही. काही क्षेत्र कोणतंही असो, ज्या क्षेत्रामध्ये जी तुम्ही साधना करता त्या साधनेमध्ये दोष असेल, त्या साधनेमध्ये काही व्यंग असेल, त्या साधनेमध्ये काही उणीव असेल तर मित्र क्षेत्र कोणतंही असो तिथं समस्या तयारच होणार आहेत. घरात घर जंजाल, बाहर जंजाल, जंजाल काया माथे. जो जंजाल तजी भये योगी सो जंजाल है साथे. कबीर साहेब म्हणतात अरे घरी जंजालच आहे आणि बाहेरही जंजालच आहे, कुठे जा तुम्ही. कारण जंजाल काया माथे. काया म्हणजे शरीर. शरीरामुळे जंजाल तयार होते. देहाभिमानाचे अंती सहजची होय वस्तुप्राप्ती. एक एक वचन लक्षात घ्या. तुम्हाला जी वस्तू प्राप्त करायची, शांती प्राप्त करायची आहे का, सुख प्राप्त करायचं आहे का, मैत्री प्राप्त करायची आहे का, संतोषाने जीवन जगायचं आहे का, जीवाचा उद्धार करायचा आहे का, आपल्या जीवनामध्ये संदेह किलमिश ठेवायचं नाही का, मग काय करावं लागेल आपणाला. लक्षात घ्या. आपणाला तेच करावं लागेल की ज्या ज्या साधनांचा उपाय ज्या ज्या वेळी जो जो होय त्या त्या तारतम्याचे पाय उचलले पाहिजे. हे जे पूर्ण कामना, दंभ, आसक्ती, देहाभिमान जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तिथपर्यंत संतांची परिभाषा समजून घेता येणार नाही आणि संतांच्या वचनाने जीवन जगता येणार नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रपंची नाही धाड धाड, 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 प्रपंची नाही धाड. काय परमार्थी रड, काय परमार्थी रड. आ आ आ
धड प्रपंची नाही धड धड प्रपंची नाही प्रपंची नाही धड परमार्थी काय रड ज्याने प्रपंच नाही साधला आणि त्याचा परमार्थ वाया. लक्षात घ्या, प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे मित्र. प्रपंचाला वावग समजू नका. पण तू आपला प्रपंच जमून नाही राहिला ना, हेकडे मन आहे नवरा. कधीच सिद्ध मन नाही प्रत्येकाचं. नवरा बायको म्हणून आयुष्यभर राहते, बापले कोण आयुष्यभर राहत, पण बोलायला भीती वाटते. बोलू का नको का, आई ओळखते का, बापाच्या समोर जावं असं वाटत नाही, बोलाय जाते का. अरे साध्या प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, सलोख्याचं नातं गोत असताना, सहकारीची भावना शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये असताना, तिथं आपल्या मनामध्ये द्वेष ईर्ष्या जल नाही वैरभाव जर राहतो तर परमार्थाचं नाव घेताच कशाला. नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रपंच काही वावगा म्हणू नका, प्रपंच वावगा म्हणू नका. फक्त प्रपंचामध्ये जो दोष आहे ते दोष फक्त वजा करा. आणि ते दोष काढण्यासाठी फक्त भजन पूजन आणि कीर्तन उपदेश आहे. लक्षात घ्या. दोष निघले का मग आहे प्रार्थना गुरुदेव से य स्वर्गमय हा अति उच्चतम जीवन बने परमार्थमय आहे ना. होईल की नाही बाजू दोष निघेले तर आपला व्यवहार परमार्थमय का होत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये दोष आहे. दोष काय आहे, अहंकार आहे म्हणून, दंभ आहे म्हणून, आसक्ती आहे म्हणे, मायामोहाचा पसारा आहे म्हणून. मायामोहाचा पसारा, दंभ, आसक्ती काय आहे, कामनापूर्ती करायची आहे म्हणून. कामना त्याग करायचा नाही ना आपल्याला, विकाराचा त्याग करायचा नाही, नको त्या गोष्टीचा त्याग करायचा नाही, अहंकाराचा त्याग करायचा नाही, ममतेचा त्याग करायचा नाही, अंधश्रद्धेचा त्याग करायचा नाही, अंधरूढीचा त्याग करायचा नाही, अंध परंपरेचा त्याग करायचा नाही. फक्त त्यागाचं सोंग दाखवायचं. त्यागी त्यागी सबई कहे और त्यागे सब तोर. अरे त्यागी तो तबही जानिये जो त्यागे घर का चोर. घरातले चोर जे आत्मधन चोरून नेत आहे, नष्ट करताय, तो चोर त्यागाचा आहे बाबाजी, नाही का. नका त्यागू रांडापूर, बांधा सोप्या माळ्या घर, आल्या अतिता आदर, याहुनी धर्म कोणता. आपण बायको पोट्टे सोडतो, शेतीवाडी सोडतो, शेजारी सोडतो, पैसा सोडतो, कामधंदा सोडतो आणि परमार्थ करायला निघतो. जमल नाही 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 नाही. त्याच्यातला दोष सोडा. वस्तू नाही सोडायची. वस्तूचा त्याग केल्याने मोक्ष मिळत नाही. वस्तूचा त्याग केल्याने, भाऊबंद सोडल्याने, मायबाप सोडल्याने, शेजारी पाजारी सोडल्याने जीवन शांत बनत नाही. लक्षात घ्या. जीवन शांत बनवायचं असेल, इच्छेचा त्याग सोडा, वासनेचा त्याग सोडा, कामनेचा त्याग सोडा, लोभ लबाड्या सोडा, द्वेष ईर्ष्या सोडा, मैत्री जोडा, प्रेम जोडा, आत्मसंतोष जोडा. बाबाजी आपण सूत्र समजून घेतलं पाहिजे ना. आम्ही सूत्र समजून, कौन देश है कौन दिशा है. मग हे साधण्यासाठी कोणत्या दिशेने लागलो पाहिजे. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहाशी आला खाऊ, काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला काळ देहासी आला. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. नाही, आम्ही जातो पूर्वेकडे आणि टाळ मृदंग पश्चिमेकडे. जमेल का बाबाजी? शक्यच नाही.
अरे जर आपल्या जीवनामध्ये शांती पाहिजे, सुख पाहिजे, हित करायचं आहे, जीवनामध्ये समाधान प्राप्त करायचं आहे, तर काय सोडायचं आणि काय धरायचं लक्षात घ्या. त्यागाची या वस्तू नाही त्यागेली, वरीवरी दाविली विरक्ती ही. म्हणून आमच्या कबीर साहेबांनी बीजक नावाच्या सद्ग्रंथामध्ये एक साखी दिली आहे, बोली हमारी पूर्व की. पुढे काय, हाँ हमें लखे नहीं कोई, हमको तो सोई लखे जो दूर पूरब का. बोली हमारी पूर्व की. आम्ही जे बोली म्हणजे वचन, साधू संतांचं वचन, सेवालाल महाराज धरा, मा जगदंबा थाई देवी धरा, तुकाराम एकनाथ पकडा. प्रत्येक समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये जे काही सज्जन लोक होऊन गेलेत आणि आज आहेत, या सगळ्या सज्जन लोकांचं जे वचन आहे, प्रमाण आहे, बोलणं आहे, ते कोणतं आहे, बोली हमारी पूर्व की. पूर्व की म्हणजे पूर्व दिशेची, पश्चिम नाही, ज्ञान मावळण्याची दिशा नाही, ज्ञानाचा उदय होण्याची दिशा. प्रत्येक संतांनी जे वचन दिले आहे, भजना पूजनातून, कथा कीर्तनातून, सद्ग्रंथातून, सत्संगातून, ते वचन ज्ञानाचा उदय होण्याची दिशा आहे बाबाजी, ज्ञान मावळण्याची दिशा नाही. लक्षात घ्या. बोली हमारी पूर्व की म्हणजे सूर्योदय होते ती आमची दिशा आहे. कौन देश आहे, कौन दिशा आहे. कोणती दिशा आहे तुमची? ज्ञान मावळण्याची दिशा आहे की ज्ञान उदय होण्याची दिशा आहे? हा, ज्ञानोदय व्हायची दिशा आहे. मग ज्ञानोदय झाला तुमच्या अंतःकरणामध्ये, तर धन वाढायला पाहिजे का ज्ञान वाढायला पाहिजे? का वाढताय आता आहे ना बाबूजी? भजन करायला लागला तर धनच वाढत आहे. झोपड्या राहते तर 7 मजली माडी बांधते नाही. देवा सुखी ठेव, धन समृद्धी होते, पीक पाणी होऊ दे, पोराला सुखी ठेवू दे, नाही सून बिडिओ भेटू दे. अरे तो का म्हणते ना, आपण का करायला बसलो नाही. शिकणारा पोरगा शिकायला जाते, तो का मला ऑफिसर होऊ दे. अरे हो, पण तहसीलमध्ये तो ऑफिसर झाला तर बुड्याबाडे लुटायला झाला का? हा, का मदत करायला झाला? तर मदत करायला होते पोट्टे हे ऑफिसर, का लुटायला होते? मग तुम्ही कसे चूप बसता मायबाप? हा, लक्षात ठेवा, सहकार्याची भावना प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी पाहिजे. आणि ती भावना असताना प्रत्येक कर्मक्षेत्रात सत्प्रवृत्ती संवर्धनाची इच्छा पाहिजे. सत्प्रवृत्ती संवर्धनाची इच्छा नसेल बाबाजी, ते शिक्षण तुमच्या जीवनामध्ये धन आणण्यासाठी कामी येईल, सुख शांती आणण्यासाठी कामी कधी येणार नाही. हा संतांचा संकेत तुम्ही दृढ धरा, तपासून पहा तुम्ही. लक्षात घ्या. म्हणून धन वाढता मन वाढत जाई, घडता सवयी न घटती. जीवनामध्ये शांती पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे, हित साधायचं असेल, तर आपल्या अंतःकरणातून काही गोष्टी निघाल्या पाहिजे. लक्षात घ्या. अवगुणांचा बाधे बाधे, अवगुणांचा बाधे बाधे, अवगुणांचा बाधे बाधे, अवगुणांचा दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत. दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत, दिसे सुधे विपरीत, अवगुणांचा बाधे बाधे, अवगुणांचा बाधे बाधे, अवगुणांचा बाधे. दिसे सुधे
विपरीत आ दिसे सुदे विपरीत दिसे सुदे विपरीत आ दिसे सुदे विपरीत दिसे सुदे विपरीत अवगुणाचा बाधे बाधे अवगुणांचा बाधे अवगुणांचा बाधे अवगुणांच्या बाधे दिशे सुधे विपरीत हा नियमच आहे. देहबुद्धी देहाभिमान असणाऱ्या जीवांचा नियमच आहे. त्याला सुध सांगायला जाव तर कसं वाटते, विपरीत वाटते. बापू हे तुझं चुकलं रे, हा तूही त्याच्याकडून झाला खरं नाही का. ऐकते का कोणीतरी चुकलं म्हणून, नाही 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 बापू हे तुझं चुकलं गुरुदेव शामडाचं हो, मग हे तसं बरोबर नाही. हां तुम्ही आमचा द्वेष करायचे शोभा ना. समजते कधी चालले आपल्या हिताचं बोलते म्हणते का, कोणीच म्हणत नाही. लक्षात, कोणीच बोलत नाही. म्हणून मित्र हो, कृपा करून तसं करू नका. परमार्थाच्या मार्गाने लागायचं असेल, उपदेश तुम्हाला मनी लावून घ्यायचा असेल, भजन पूजन करायचे असेल, सत्संग करायचा असेल, सद्ग्रंथात ध्ययन करायचं असेल, मनामध्ये उठणारे किलमेश काढून टाका. लक्षात घ्या बाबा, नको त्या गोष्टी निघल्या की हव्या त्या पाय राहतेच. हव्या त्या गोष्टी जीवनात आणावं लागत नाही. प्राप्ती जीव इच्छा नाही, केवळ हंत छुडाव. निज स्वरूप निज लखी दयायु दिनजानी अपनाव. ज्या गोष्टी पाहिजे, सुख पाहिजे का, मग दुःखाच्या वाटा बंद करून टाका. शांती पाहिजे का, अशांत होणारे कार्यक्रम बंद करा. नाही कशाने होते अशांत, जेवढा व्याप तेवढा संताप. लक्षात घ्या. म्हणून नियोजनबद्ध जे जे काही विचारे होते त्यात योजनाबद्धता येते आणि अविचारे जाता मोहपंथे धोका मागुती पावती. म्हणून कौन दशा है कौन दिशा है कौन आपके साई. हे माणसा, हे जिज्ञासू जीवा, तुझी दशा कोणती, देश कोणता तुझा, कौन देश है. चेतन देशामध्ये राहा. चेतन म्हणजे जागृतीमध्ये राहा, गाफिलीमध्ये राहू नका, धोक्यामध्ये राहू नका, जागृत राहा. सीमेवरचा पहारीकरी सैनिक जर जागृत राहिला नाही तर देशाची हानी झाल्याशिवाय राहणार. मग आपलं जीवन समाज तुम्हाला घडवायचं आहे ज्या क्षेत्रातून. तुम्ही क्षेत्राला कधीच वाईट मानू नका. मी नेहमीच सांगतो, मी नाही संतांनी सांगितलं आहे, क्षेत्र वाईट नसते, त्या क्षेत्राचा वापर करणारा मनुष्य वाईट किंवा चांगला असतो. जे जे क्षेत्र तुम्हाला प्रारंभिक जमेनुसार मिळालेलं आहे. काल परवा मी चिमूरला कार्यक्रम केला. स्त्रीचं शरीर तिच्या प्रारंभिक कर्मानुसार मिळालं, पुरुषाचं शरीर तिच्या प्रारंभिक कर्मानुसार मिळालं. जमेनुसार शरीर मिळते मित्र हो. बिना जमा बेपार न होई, यह तो जाने सब विहित कोई. प्रारंभिक जमेनुसार कोणी लंगडा आहे, कोणी पांगडा आहे, कोणी आंधळा आहे, कोणी दिगडा आहे, कोणी उंच आहे, कोणी ठेंगणा आहे, कोणी काळा आहे, गोरा आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी गरिबाच्या घरी आहे, कोणी श्रीमंताच्या घरी आहे. जन्म घेतो आपण ते तुमची प्रारंभिक जमा आहे. क्षेत्र मिळालं ते. कोणी शेतकरी आहे, कास्तकार आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी भक्त आहे, कोणी अभक्त आहे, कोणी राजकारणी आहे, कोणी समाजकारणी आहे, कोणाच्या हातामध्ये कोणती शाळा आहे, कोणाच्या हातामध्ये कोणती संस्था आहे, कोणाच्या हातामध्ये कोणता देश आहे. हे तुमच्या प्रारंभिक जमेनुसार तुम्हाला प्राप्त झालेलं क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचा वापर क्षेत्रज्ञ जो तिथं राहतो, क्षेत्रज्ञ समजते ना. दुकानाचा वापर करणारा क्षेत्रज्ञ कोण, दुकानदार. शेतीचा वापर करणारा क्षेत्रज्ञ कोण, शेतकरी आहे ना. कोणी शाळा शिकणारा पोरगा आहे, त्याचा वापर करणारा क्षेत्रज्ञ कोण, शिकणारा विद्यार्थी. शिक्षण, शाळा हे क्षेत्र आहे, शाळा आहे, आणि विद्यार्थी हा क्षेत्रज्ञ आहे. मंदिर एक क्षेत्र आहे परमार्थाचं, आणि या मंदिराचा वापर करणारा भक्त हा क्षेत्रज्ञ आहे. समजून घ्या. तर संत काय म्हणतात, क्षेत्र कोणतंही वाईट नाही. स्त्री वाईट नाही, पुरुष वाईट नाही, गरीब वाईट नाही, श्रीमंत वाईट नाही,
भक्ती करणारा भक्त वाईट नाही, कास्तकारी करणारा शेतकरी वाईट नाही, व्यापार करणारा व्यापारी वाईट नाही, राजकारण करणारा राजकारणी वाईट नाही. वाईट काय? त्या क्षेत्राचा दुरुपयोग करत असाल तर तो दुरुपयोग करणारा क्षेत्रज्ञ वाईट आहे. प्रत्येक क्षेत्राचा सदुपयोग केला का सगळ्याच्या हितासाठी होते बाजू. सदुपयोग हा कोणीही नाकारत नाही, तुमच्या घरची बाई नाकारत नाही. तुम्ही दुरुपयोग करता अधिकारांचा, नवरेपणाचा, म्हणून त्या बाईला तुमचा वीट येते, लक्षात घ्या. किंवा पत्नीपणाचा तुम्ही दुरुपयोग करता म्हणून तुमच्या नवऱ्याला तुमचा वीट येते. माणूस माणसाला गोडच असतो, माणूस माणसाला प्रियच असतो, माणसाला माणसाची गरजच आहे, पण सदुपयोगासाठी आहे, दुरुपयोगासाठी नाही. दुरुपयोग कोणाला आवडत नाही मित्र हो. मग आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रपंच असो की परमार्थ असो, आपण काय करतो? दुरुपयोग करतो. तो दुरुपयोग आम्हाला टाळा लागेल. कौन देश आहे, कौन दिशा आहे. दुरुपयोग टाळण्याची दिशा आहे का? ज्ञानोदय होण्याची दिशा आहे का? ज्ञानाने मन विरक्त होण्याची दिशा आहे का? सत्संग कायसाठी आहे? विवेक प्राप्त करायसाठी आहे. सत्संगामध्ये विवेक प्राप्त झाला पाहिजे. झालेल्या विवेकाने विरक्त भावना तयार झाली पाहिजे. विरक्त भावनेने वैराग्य दृढ झालं पाहिजे. दृढ वैराग्याने ज्ञान निष्ठा तयार झाली पाहिजे, ज्ञान दृढ झालं पाहिजे. आणि ज्ञानाच्या दृढतेने स्थिर शांत जीवन बनवलं पाहिजे. या स्टेप आहे भाऊजी ज्ञानाच्या, परमार्थाच्या, प्रपंचाच्या. आपण त्या नाकारतो. संतांनी सांगितलं पण आपल्याला ते काही बरोबर वाटत नाही, लक्षात घ्या. म्हणून वेळ काळ नाही कवनाचे हाती, 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 वेळ काळ नाही कवनाचे हाती. आयुष्याची संधी पुन्हा नये, पुन्हा नये. आयुष्याची संधी पुन्हा नये, आयुष्याची संधी पुन्हा नये, पुन्हा नये. वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती, वेळ काळ नाही कवनाचे हाती. आयुष्याची संधी पुन्हा नाही. म्हणून कबीर साहेब म्हणतात, कौन देश है, कौन दिशा है, कौन आपके साई. तुमचा साई कोण आहे? तुमचं शरीर चालवणारा, बुद्धी देणारा, सुखदुःख देणारा कोण आहे? सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? पालन करता कोण आहे? विचार केला पाहिजे. देहभाव, जीव आत्मभाव आणि कर्ता भाव, तीन भाव आहे समाजामध्ये. प्रचार जे आपण करतो ना, त्या प्रचार तीन भावाचा प्रचार आहे. एक देहभावाचा, एक आत्मभावाचा आणि दुसरा कर्ता भावाचा. देहभाव म्हणजे काय? मी देह आहे, मी देह वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्या. मी देह, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. अरे आमच्या मुक्ताबाईनं मी स्त्री आहे, मी स्त्री आहे म्हटलं असतं, ती इतिहासात जमा झाली असती? झाली असती का? मीराबाई आहे, मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, अहिल्याबाई होळकर आहे, झाशीची राणी आहे, बहिणाबाई चौधरी आहे, या स्त्रियाच होत्या ना. त्यांनी म्हटलं आम्ही बाप्पा स्त्रियाची जात कसं आमच्याच्यानं होणार आहे? जमलं असतं का बाबाजी? नाही 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 नाही, हा देहभाव आहे. आम्ही गरीब आहो, कसं जमणार आहे आमचं? हा देहभाव आहे. इथं परमार्थासाठी, धार्मिक क्षेत्रासाठी, आपल्या हितासाठी गरिबीचं, श्रीमंतीचं, स्त्रीचं, पुरुषाचं काही काम नाही. देहभाव विसरून जा. दुसरा आहे आत्मभाव. मी आत्मा आहो, देह नाही आहे. मी कोण आहो? आत्मा आहो. या देहाचं संचालन करणारा कोण आहो? मी आहोत. लक्षात घ्या. आत्मा शरीरी वर्ततो. आत्मा कुठं वर्ततो? राहतो. आत्म्याचा मुक्काम कुठं आहे? इथं आहे का? इथं नाही. जड पदार्थामध्ये आत्मा नाही आहे, लक्षात घ्या. पाच तत्वांच्या घरट्यामध्ये, देहामध्ये आत्मा आहे. शरीर, आत्मा शरीरी वर्ततो नाही. आणि इंद्रिय ग्राम चेष्टवितो. आत्मा जो आहे तो, त्याचं वस्तीस्थान कुठं आहे? शरीर. पाच तत्व के भीतर एक गुप्त वस्तू असतान. आत्मा चेतन जी वस्तू आहे, तुमचं शरीर चालवणारी, तुम्ही ज्या कल्पना करता विश्वाच्या रचनेची, विश्वाच्या पालनाची कल्पना करता, तो कल्पना करणारा जो आत्मा आहे तो तुमच्या शरीरामध्ये आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो म्हणजे चालवतो, आणि
नाना सुख दुःखे भोगतो देहात्मयोगे. शरीर आणि आत्माच्या योगानी संबंधांनी नाना प्रकारचे सुख दुःख निर्माण होतात. हा संतांचा सिद्धांत आहे. नुसतं शरीर सुख दुःख निर्माण करत नाही आणि नुसतं आत्मा सुख दुःख. आता माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे. हा आत्म्या देहाच्या संबंधाने जो व्यवहार करतो त्या व्यवहारापासून सुख दुःख निर्माण होते. परंतु देहास नाही चेतना आणि आत्म्यास पदार्थ उचलेना आणि स्वप्न भोजने भरेना पोट काही. काय म्हणतात? देहास नाही चेतना. हा आत्मा या देहाच्या वेगळा झाला का चेतना राहते का बाबाजी? नाही नाही. याच्यावर गोटे टाका माती टाका काही भांडणार नाही तुम्हाला काही बोलणार नाही. आणि याच्यात हरा उद्या बरं तुला दिसते का नाही बे? हा गोटा मारला तुला आबे तुम्ही सुरू सुरून देते इथंच नाही का? तर आत्मा शरीरी वर्ततो. लक्षात घ्या. तुमच्या शरीराचं संचालन करणारी वस्तू जी आहे ती बाहेर कुठेच नाही आहे. तू कुठे आहे? हा गाडीमध्ये असणारा ड्रायव्हरच गाडी चालवते. गाडीच्या बाहेर असणारा ड्रायव्हर गाडी चालवते का बाबाजी? नाही नाही नाही. खुणगाठ बांधून घ्या. हे आपल्या सगळ्याच्या हिताची गोष्ट आहे. इथं काही सुद विपरीत मानू नका. माझ्या सांगण्याच्या याच्यामध्ये कोणताही दुसरा भाव नाही. कारण माझ्या डोक्यातच नाही पंथ संप्रदाय जाती धर्म अमुक तमुक उच्च नीचताही नाही. मगाच बैठकीमध्ये मी सांगितलं अरे प्रत्येक ठिकाणी आपण उच्च नीचता शोधू नये, मतमतांतर शोधू नये. चांगले काम आहे ते चांगले काम तुम्ही नसं करता होऊ द्या. मोडमाड करू नये. जोडजाड करायचं काम केलं पाहिजे माणसांनी. माणूस जवळ आला पाहिजे असे वागा. उष्ण वैराग्यानं उष्ण ज्ञानाची उच्च पातळी गाठवू नका. बोलताना चालताना वागताना बसताना उठताना मैत्रीभाव ठेवा, दयाभाव ठेवा, प्रेमभाव ठेवा. मोहामध्ये स्वार्थ राहते, प्रेमामध्ये दया राहते. दयेला जोड त्यागाची राहिली की परमार्थ साधते. लक्षात घ्यावा. नुसती दया कामाची नाही. दयेला जोड त्यागाची पाहिजे, त्यागाला जोड दयाची पाहिजे. लक्षात घ्या. काही सूत्र आहे संतांनी दिलेले. हे सूत्र आम्ही समजून घेतले पाहिजे. कौन देश है कौन दिशा है. ज्ञानांची उदय व्हावा ही दिशा का. सत्वृत्ती संवर्धन व्हावं असे कार्यक्रम शोधा. कौन आप सो साई. तुमचा साई कोण आहे? मालक कोण आहे? लक्षात घ्या. कौन महल की टहल करत हो कहो खबर ते ही ताई. नाही. अवधू कौन देश निज डेरा. कौन महल की टहल करत हो. महल म्हणजे महल म्हणजे घर, वसतिस्थान. कोणत्या घरामध्ये? कौन महल की टहल करत हो. टहल म्हणजे फिरता. तिथं तुम्ही कोण्या महालामध्ये फिरता? तुम्ही कोणत्या महालामध्ये रमत आहे? कोणत्यामध्ये राहत आहे? खात आहे, घेत आहे, बोलत आहे, झोपत आहे, उठत आहे? कोणत्या महालामध्ये? कौन महल की टहल करत हो कहो खबर तेई ताई. अवधू कौन देश निज डेरा. प्रपंच असो क्षेत्र की परमार्थ असो क्षेत्र. प्रपंच आणि परमार्थ क्षेत्रामध्ये सगळ्या लोकांना प्रापंचिक असो की परमार्थिक असो अशांती कोणालाच नको आहे. दुःख कोणालाच नको आहे. समस्या आपत्तीपत्ती कोणालाच नको आहे. अपयश कोणालाच नको आहे. परंतु नको आहे ती वस्तू आपल्या जीवनामध्ये येते. याला कारण काय? गाफिलीचे क्षण संकटाचे मूळ. 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 विवेकांचे फळ सुख त्याची. विवेकाचे फळ
सुखतेची 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 सुखते गाफिलीचे क्षण संकटाचे मूळ गाफिलीचे क्षण संकटाचे मूळ गाफिलीचे क्षण संकटाचे मूळ. संतांचे सिद्धांत पहा. हे जे आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारची आपत्ती विपत्ती ते दुःख येते याचं कारण काय? गाफिलीमध्ये क्षण व्यस्त म्हणून. गाफिलीचे क्षण संकटाचे मूळ विवेकाचे फळ सुखतेची. कुठे जाणार? विवेक साधन वापरा. लक्षात घ्या, विरक्त जीवन बनवण्याचं साधन आहे विवेक आणि आसक्त जीवन जगण्याचं साधन आहे अविवेक. विवेक नसल्यामुळं आपण आसक्तीमध्ये पडतो आणि आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासून दुःख विचित्र पदोपदी भोगिती नर अस्वतंत्र होऊन या सिद्धांत आहे संतांचा. आसक्ती आणि स्नेह, स्नेह म्हणजे मोह. आसक्ती आणि मोह ज्या क्षेत्रामध्ये काम करताना आपण वापरतो त्या आसक्ती आणि मोहामुळे माणसाच्या जीवनामध्ये पदोपदी दुःख निर्माण होते. हा संतांचा सिद्धांत आहे. जीवनामध्ये दुःख निर्माण दुसरा नाही करू शकत. याचं आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपण म्हणतो सुखदुःख देणारा कोणीतरी आहे म्हणून. नाही 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 नाही, सुखदुःख देणारा तुमच्याजवळ असणारा मोह आणि तुमच्याजवळ असणारी आसक्ती सुख दे. विषय सुख दुःख देत है देनाहार नहीं कोय विषय जीती संसार में दुःख स्वप्न नाही होय. आणि हे जे सूत्र आहे आसक्ती आणि मोहाचा वापर जीवन जगण्यामध्ये आला की ते जीवन माणसाचं दुःखकर बनते. हे सूत्र आमच्या साधू संतांनी देवादीपकांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते आमच्यासाठी पूज्य आहे बाबाजी. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम प्रभू, सेवालाल, जगदंबा माँ हे आमच्यासाठी आदरणीय आहे. कारण यांनी आम्हाला हे सांगितलं, बापा रे, जीवन जगत असताना खाताना घेताना बोलताना बसताना उठताना कामे करताना खर्च करताना पदोपदी प्रत्येक क्षणाला आसक्ती आणि मोहापासून दूर राह रे बापा, म्हणजे तुझ्या जीवनात दुःख येणार. पण नेमकं आपण इथंच लक्ष देत नाही, सगळं करतो याच्यापासून दूर नाही राहत. लक्षात घ्या बाबा. आता याचा अर्थ असा आहे का बायको पोट्टे खातावर फेकून द्या, शेतीवाडी बंद करा, नोकरी चाकरी सोडून द्या असा अर्थ आहे का? नाही 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 नाही. त्याच्यामध्ये जी आसक्ती आहे, मोह आहे. कारण मोह कशावर, मोह का तयार होते माणसाचा माहीत आहे का? मोहाची निर्मिती कशावर होते? कामना आणि गरजा. माणसाच्या गरजा वाढल्या राहते म्हणून वस्तूचा मोह तयार होते. लक्षात घ्या. साखर 4 टाइम चहा प्यायची मला सवय असेल, साखरेचा मोह जळते मला. ज्या माणसाला अनेक गरजा आहेत त्याच्या जो अनेक प्रकारचा मोह राहतो आणि मोह जीवनात आला की तो मग व्यवहारामध्ये आसक्त होतो. व्यवहारामध्ये आसक्ती आली की व्यवहार चुकतो. मग चुकलेला व्यवहार माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. सूत्र आहे की नाही बाबाजी? माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करायचं नसेल, वैरत्व पत्करायचं नसेल, संघर्ष झगडे भांडणं करायचं नसेल, हेवा दाव्यापासून दूर राहायचं असेल, मन शांत स्थिर ठेवायचं असेल, मित्र हो, कामना कमी करा. कामना पूर्तीसाठी भक्ती नाही आहे, कामना नष्ट करण्यासाठी भक्ती आहे. ज्ञान कशासाठी आहे? ज्ञान उदय के होते ही संचित कर्म नशा आहे. अज्ञानाला जाळण्यासाठी, विकारांना जाळण्यासाठी, विषयाला क्षमण्यासाठी ज्ञानाचं काम आहे. मग ज्ञान प्राप्त करतून कामी आणत नाही जीवनात, कशा समस्या मिटणार आहे? लक्षात घ्या. म्हणून कौन देश है, कौन दिशा है, कौन आपका साई. साई म्हणजे मालक. तुमचा सुखदुःख देणारा, बुद्धी देणारा, करून घेणारा कोण आहे? विचार करा. कौन महल की टहल करत हो, कहो खबर ते ही ताई. अवधू कौन देश निज डेरा. नंतर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे, नर नारी के गर्भ भोगते सहजे काया होई. कोण निर्माण केलं तुम्हाला? शरीर तुमचं कोण निर्माण केलं? अरे आपणच इच्छा करतो म्हणून जीव जन्माशी येतो. येथे कोण कशाला पाठवतो रे बाबा दुनियेवरी? संतांनी म्हटलं आहे, कोण काय कोणाला इकडे मरा तुम्हाला जन्म, इकडे भगवंतानं आम्हाला पाठवलं, जन्म घातलं, त्याच्या हातात आहे. अरे त्याच्या हातात काय? त्याचं समजून तरी घेतलं का? त्याच्या हातात ते नाही, त्याच्या हातात ते आहे. बापारे तुम्हाला मार्गदर्शक. मी आलो तुमच्या गावात अनंत महाराज, मी तुम्हाला सुख द्यासाठी आलो, दुःख द्यासाठी आलो? दोन्ही द्यासाठी नाही आलो. सुखाचा मार्ग कोणता आणि दुःखाचा मार्ग कोणता हे मी संतांचे वचन सांगायला आलो.
असे जगले तर दुःख निर्माण होते ना असे जगले तर सुख निर्माण होते, असे जगले तर हित होते ना असे जगले तर अनहित होते. मी तुम्हाला काही मोडमाण जोडजाड करायला लावलो का? नाही 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 नाही. संतांचा मी हमाला दलाला बाबाजी संतांच्या वचनांचा. ते वचन मला काही 4 दोनाने कळले आहे, आणा दोनाने कधी अनुभव घेतला आहे. माझ्या डोक्यात हा जातपंथ संप्रदाय धर्म नाही आहेत. त्या त्या जातीचे पंथाचे संप्रदायाचे धर्माचे संतांच्या वचनांचे संकेत माझ्या डोक्यात आहे. मला धर्माचं जातीचं पंथाचं वेशभूषाचं देवधर्माचं काहीच करायचं नाही. त्यांनी दिलेल्या संकेताचं मला काम आहे बाबाजी. आणि जिव्हाळ्या तुमचा माझ्यावर श्रद्धा म्हणून मी सांगत होते संकेत त्यांचे. आता हे संकेत समजा तुमच्या मनामध्ये काही किलमिश असेल तर नष्ट करा, संकेत संतांची घ्या. म्हणून नर नारी के गर्भ भोगते सहजे काया पायी. काय म्हणता संत? स्त्री आणि पुरुषांच्या संयोग संबंधांनी तुम्ही तुमच्याजवळ जे कर्माध्यास आहे ते कर्माध्यास वश तुम्ही त्या गर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये देह धारण केला. कोण केला? आई बापांना नाही केला. लक्षात घ्या, तुम्ही केला. राहणारे मनुष्य राहणारा घर बांधतो. लक्षात घ्या. झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघे जना, झाली गर्भाची रचना. गर्भामध्ये जे मुलाची मुलीची रचना झाली ते आईलाही माहीत नाही बापालाही माहीत नाही. तो झालेला बाळ 4 वर्षात मरणार का 100 वर्ष वाचणार, गुणी होणार की अवगुणी होणार, आपलं सेवा करणार की बेईमान होणार हे त्यांना माहीत आहे का बाबाजी? त्यांना नाही माहीत आहे. त्या येणाऱ्या बाळाजवळ जमा आहे त्याची. लक्षात घ्या. कौन जमा आहे जगत मंजारा, जाते होत सकल व्यापारा. हा जे जमा घेऊन आला तो जीव, त्या जमेनुसार तो जीव आपलं जीवन घडवणार आहे. जीवन घडवण्यासाठी आला. तुम्हाला जीवनामध्ये मदत करणाऱ्या अडथळे करणाऱ्याला साठी आला नाही. तुमची समज तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करते आणि तुमची समज तुमच्या जीवनामध्ये सहकार्य देते. सिद्धांत समजून घ्या. आपण आपल्या समजीनं नाखुश होतो, आपण आपल्या समजीनं खुश राहतो. नर नारी के गर्भ भोगते सहजे काया होई. मग कबीर साहेब प्रश्न विचारता, क्या तुम जन्मे मात पिता से बिचही आन समाई, अवधू कौन देश निज डेरा. संत लिहितात, अरे सिद्धांत असा आहे शरीर निर्मितीचा, सृष्टीच्या निर्मितीचा, की सृष्टी निर्माण शरीर निर्माण कोण्या देवानं नाही केली, कोण्या परमात्म्यानं नाही केली. परमात्म्याचे ते कामं नव्हे. शरीर कसं निर्माण झालं? आई वडील स्त्री पुरुष यांच्या संयोगाने कर्माध्यासी वश हा जीव तेथे जाऊन आपलं घरट तयार करतो. हा देव नाही पाठवत. येथे कोण कशाला पाठवतो दुनियावरी? अरे जो जीव जन्माशी येतो तो आपल्याच कर्मावरी जगतो. कोण त्याला जगवते? त्या कुठं झाला भूकंप माग? किल्लारी. हा नाही नाही, इकडे मोठं शहर हा हा लातूर आहे ना. भूकंप झाला तर ते माय बाप मेले, भाऊ मेले, लहानचेच पोरं राहिले. जगले का नाही राजू? शकुंतला नाडची सुद्धा पठारावर सोडली तर कोणाची? उर्वशीची. म्हणजे दुसऱ्याशी संबंध जोडले, गरोदर राहिली, जन्म दिला जंगलात एका झाडाखाली. माझी बदनामी होती, माय चालली गेली. तेच लहानशी मेली का ते? अरे दुष्यंत राजाची बायको झाली ना ती. मायबाप नसून लहानची पोरगी. इतिहास वाचा. आपण काही वाचत नाही, शोधन करत नाही, काही नाही. उचलली जीभ लावली टाळूला. मी करणार. संतांचा सिद्धांत असा आहे, स्त्री पुरुषांच्या संयोगांनी हा जीव आपल्या कर्मवश तिथं जातो आणि हे आपलं घरट तयार करतो. या जीवाला कोणीही इथं पाठवत नाही. नर नारी के गर्भ भोगते काया सहजे होई. कबीर साहब ने क्या तुम जन्मे माता पिता से. तुमचा जन्म माता पिताने घडवला का? नाही 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 नाही. बीच में आन समय का अलगुरुस कुठून आला? तुम्ही म्हणता गजानन महाराज प्रगट दिन. जन्माला नुसता प्रगटच झाला. कोण लावली का ते चाट? कसा प्रगट होईल? आपणच प्रगट होते का? साईबाबा प्रगटच झाला म्हणते तिथं. अरे या रामटेकडे कना नव्हता त्या गावचा हो, तिथं जन्माला आला तो. फिरत फिरत तिकडे गेला, एका झाडाखाली दिसा प्रगट झाला म्हणून प्रचार झाला. लिहूनही ठेवलं ग्रंथामध्ये. नाही प्रत्येराला एकीकडे आपण धावतो भलतीकडे, मग सारा साराचे निवाडे कैसे होती. मित्र हो, विचार केला पाहिजे. म्हणून सिद्धांत असा आहे, तुमच्या जीवनामध्ये सुखदुःख निर्माण करणारा, तुम्हाला पैदा करणारा, तुमचं शरीर घडवणारा, तुम्हाला या दुनियेमध्ये जन्म घेऊन पाठवणारा, जगामध्ये कुठेतरी आहे.
हा भाव मित्र कृपा करून काढून टाका ना, म्हणजे जबरदस्ती नाही, विचार करा तुम्ही. विचार करून मला सांगा महाराज तुम्ही म्हणे ते बरोबर आहे, पण हे येते तर चुकलं, मी मानायला तयार आहो. तू का म्हणे करून द्यावी त्याचे पायी माझी जीवी. मला कळलेलं फक्त मी सांगत आहो. कदाचित सांगा मला कळलेलं कदाचित चूक असेल आणि ती चूक माझ्या लक्षात आणून देत असत मी तुमचे उपकार मानायला तयार आहो बाबाजी, माझा फायदा आहे त्याच्यात. परंतु चुकीच्या मार्गाने जाऊ नका, समजून घ्या. तिसऱ्या चरणामध्ये आहे मजधार नैया डोलन लागे. वेळ नाही आहे आता बाकी गाण्यासाठी. मजधार नैया डोलन लागे अजहू खेव सबेरा. कहई कबीर तू अबकी चेतो अबही चेतो. आत्ताच चेता, आत्ता सावधान व्हा, नाही का. मग मिट जाये जम जेरा. मिट जाय जम म्हणजे वासना, जेरा म्हणजे जाल. वासनेचं जे हे जाळ आहे, अज्ञानाचं, संदेहाचं, शंकेचं, अनुमानाचं, तर्काचं, कल्पनेचं, मानमानंदीचं जे जाळं आहे ते जाळं मिटल्याशिवाय राहणार नाही. मजधार नैया डोलन लागे अजहू खेव सबेरा. मजधार म्हणजे मधातलीच, इकडे नाही तिकडे नाही, ना प्रपंची धड न काय परमार्थी. लक्षात घ्या. संसारती ही झाला पाठ मोरा. संसारती ही झाला पाठ मोरा. संसारती ही झाला पाठ मोरा. संसारती झाला पाठ मोरा. संसारती झाला पाठ मोरा. संसारती झाला पाठ मोरा. धन द्रव्य दारा धन द्रव्य दारा न लगे काही. धन द्रव्य दारा न लगे काही. न लगे काही. संसारती झाला पाठ मोरा. संसारती झाला पाठ मोरा. संसारती झाला पाठ मोरा. संसारतीही झाला पाठमोरा. द्रव्य धन दारा न लगे काही. ही मग संतांची भूमिका होते, हे विषय समजले तर. म्हणून मजेदार नैया डोलन लागे. मधामध्ये डोलू नका. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकाही निदानी न लगे त्याची. प्रपंचातून बाहेर निघून परमार्थामध्ये रमण्यासाठी हा जीव नरद्यामध्ये आला आहे. लक्षात घ्या. परमार्थामध्ये जीवाचं कल्याण होते. परमार्थाच्या मार्गामध्ये जीवन जगायला लागला की तिथे स्थिर शांत जीवन बनल्या जाते. कोणतीही किलमिश तयार होत नाही, वैर वैमस्य राहत नाही, संघर्ष होत नाही, मतांतर राहत नाही, मतभेद होत नाही. हा संतांचा सिद्धांत. म्हणून प्रपंचातून बाहेर या आणि परमार्थामध्ये जीवन जगा. आता लक्षात घ्या, प्रपंचातून बाहेर या आणि परमार्थामध्ये जीवन जगा म्हणजे याचा अर्थ काही पोरं बाळ भिकारी करायचोय का? नाही 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 नाही. मगाच म्हटलं मी, प्रपंच हा प्रपंचाचं शुद्ध प्रपंच जो आहे त्या प्रपंचाचं रूपांतर शुद्ध व्यवहारात झालं का त्याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थ काही वेगळा नाही आहे भावाजी. पंचविषय आसक्ती, पंचविषय परमार्थ है. सब लोग हुए बेहाल. हाँ, जो आसक्त न हो विषय में से सोही पारक बहाल. पारक कशाला म्हटलं आहे? पंचविषयाची आसक्ती घेऊन प्रत्येक क्षणाला जीवन व्यवहार करणं याचं नाव आहे प्रपंच. आणि पंचविषयामध्ये आसक्त नव्हता जीवन व्यवहार विरक्त वैचारिक भावनेनं व्यवहार करणं याचं नाव आहे परमार्थ. बस झाली व्याख्या. परमार्थ म्हणजे उभचंदन आडवचंदन नव्हे,
परमार्थ म्हणजे लाल कपडे हिरवे पांढरे कपडे नव्हे, परमार्थ म्हणजे जट आवडवणे नव्हे, टक्कल करणे नव्हे, परमार्थ म्हणजे अमुक देवाचे भक्त नव्हे. अरे प्रत्येक देवाचे भक्त म्हणजे भक्त परमार्थीच आहे. मग कोणत्याही देवाचे राहा, ज्यांना तुम्ही देव म्हणून समजत आहात, ज्यांना तुम्ही पूज्य म्हणून समजत आहात, त्या पूज्य लोकांनी, देवा लोकांनी, संत साधू लोकांनी, देवदेवतांनी आपल्याला प्रपंचातून बाहेर काढायला सांगितलं आहे. म्हणजे पंचविषयाच्या आसक्तीतून बाहेर काढायला सांगितलं आहे. जर तुम्ही पंचविषयाच्या आसक्तीतून बाहेर काढले, तुम्ही मला प्रश्न करतात, बाबाजी तुम्ही एकटेच आहे, संटाबाई बंट्या, तुम्हाला काय, आम्हाला 2 पोराचं लग्न करायचं आहे ना. आमच्या मागे तो प्रश्न आहे. मी त्यांना म्हणतो, बाबू तुमच्या मागे तो प्रश्न का निर्माण झाला? प्रपंचाच्या आसक्तीच्या बाहेर निघले नाही म्हणून. तुम्ही प्रपंचाच्या आसक्तीच्या बाहेर निघा, तुमच्या 2 मुलीचे चांगले लग्न होते, नसून होते मी करून देतो. विलास म्हणते खरंच करून देतो खरंच करून. मला माहीत आहे, कारण तुमच्या लग्न करण्याच्या माझ्या काय तुमचं माहीत आहे का? काय काय हा मदन मस्ती आहे, ती आमच्याजवळ नाही. संतांनी मदन मस्तीला दूर केलं, आवश्यक संसार ठेवला, आवश्यक गरजा ठेवल्या, अनावश्यक गरजा काढून टाकल्या. बाबा लक्षात घ्या. म्हणून ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, ज्ञान जरी सोपे वाटे परी अवघड वाटा, ज्ञान जरी सोपे वाटे परी अवघड वाटा, जरी सोपे वाटे परी अवघड वाटा, ज्ञान जरी सोपे वाटे परी अनुभवा वाचुनी करू नये मरकट चेष्टा, अनुभवा वाचुनी जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, अनुभवा वाचोनिया करू नये मरकट चेष्टा, अनुभवा वाचोनिया करू नये मरकट चेष्टा, अनुभवा वाचोनिया करू नये मरकट चेष्टा, करू नये मरकट चेष्टा, करू नये मरकट चेष्टा. ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड, ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, आणि अनुभवा वाचून या करू नये मरकट चेष्टा. मरकट म्हणजे माकडाच्या चेष्टा करू नका बाबा. बरोबर अभ्यास करा, समजून घ्या. माकडासारखं उड्या मारू, अनुभव घ्या. ज्ञानाचा आपण अनुभव घेतला पाहिजे, शोधला पाहिजे, कारण आपल्या हितासाठी आहे ते बाबाजी. म्हणून प्रत्येक जीवांनी या पदाचा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या. अवधू कौन देश निज डेरा, तेरो हंसा लेत बसेरा, कौन देश है कौन दिशा है, कौन आपसो साई, कौन महल में टहल करत हो, तेही खबर तई ताई. अवधू कौन देश निज दे, नर नारी के गर्भ भोगते काया सहजे होई, क्या तुम मात पिता से जन्मे की बिचही आन समाई. विचार करा म्हणतात. आई बापापासून तुम्ही जन्म घेतला का असेच प्रगट झाले? विचार करा. मजधार नैया डोलन लागे, अशा विचारांनी, अशा चुकीच्या निर्णयांनी नाही परमार्थ होणार आणि नाही प्रपंच होणार. बाबाजी लक्षात घ्या. प्रपंचही सुखाचा झाला पाहिजे आणि परमार्थ आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. यासाठी संतांनी म्हटलं ना, भक्ती करुणी जो पोट भरे, तया मानसाशी मोक्ष मिळे. नाही,
नको मानसा नको घाबरू, सांगा मी काय करू. घाबरू नका. फक्त जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती भक्ती मार्गाच्या मार्गाने जाऊ द्या. भक्ती मार्ग धरून जीवन जगा. जीवन म्हणजे पोट भरून भक्ती मार्ग नका करू. पोट भरल्यावर भक्ती मार्गात जात नाही माणूस. लक्षात घ्या. उदाहरण आपण मागच सांगितलं. बाबा म्हणे चाललं का राजा म्हणे 3 दिवसा मी उपाशी आहो, पोटात काहीच नाही, कसं तिथे येऊन बसून जांबायचे ते म्हणे. असं का? बरं जेवण कर दे म्हणे. जेवण करतो मग लागत येतो. दिलं जेवण. आता हा चांगलं भेटलेलं का चांगलं दडपून जेवला हा. आता जेवण झालं चाललं का? आता राजा बाहेर झालं म्हणे, पोट भरलं डच. आता जांबा येते, आता झोपूच दे म्हणे. उपाशी होता उपाशी येणं होत नाही म्हणे. जेवला पोट भरलं आता झोपू दे म्हणते. जमल का बाबाजी? नाही. म्हणून महाराज काय म्हणते, पोट भरून भक्ती करतो म्हणाल तर तुमचं पोट काही भरत नाही, तुम्ही काही भक्ती करत नाही. मग महाराज काय म्हणते, भक्ती करून जो पोट भरे आणि तया माणसाशी मोक्ष मिळे. नको घाबरू माणसा नको घाबरू, सांगा मी काय करू. अनेक संकेत दिले रे राजानो संतांनी. आम्ही ते मानायला तयार नाही. मजेदार नैया डोलन लागे अजीव खेव सबेर. आता तरी संधी आहे. किनाऱ्याला नाव लावा. परमार्थाच्या मार्गाने लागा. कल्याणाच्या मार्गाने लागा. पक्षपात जातीबंध सोडून द्या. जाती पंथ धर्म संप्रदाय आश्रम उठून आलं तुमच्या मतामध्ये भेद राहतेच बाबाजी. ते सोडून द्या. ते कशासाठी आहे? अरे दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात पोरगा पाठवला लागते, ते तसं राहासाठी पाठवला का? नाही नाही. एक वर्ग पार करत तिकडे जात जाऊन कामाला लागायचं यासाठी शिक्षण आहे बाबाजी. हे जाती धर्म आहे कासाठी? ज्या जातीमध्ये तुम्ही आहे, ज्या धर्माचा तुम्हाला स्वाभिमान आहे, ज्या देवाचा तुम्हाला स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान म्हणून तिथून वर उठा. निघा 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 बाहेर निघा. कसं उलट उलट माघारा प्राण्या फिर गोते खासी. भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाची. माया नदीचे पाणी सकया बहुत ओढीते. भल्या भल्या गापुना राशी उंचून पाडीते. म्हणून मार्गाने चालता पाऊलांचा नेम. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. भैरवी नव्हे. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. न चुके आराम कैसा नोहे. 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 आराम कैसा नोहे. न चुके आराम हे. मार्गाने चालता पाऊलांचा नेम. न चुके आराम कैसा नोहे. न चुके आराम कैसा नोए. न चुके आराम कैसा नोहे. कैसा नोहे.
मार्गाने चालता पाऊलांचा नेम मार्गाने चालता पाऊलांचा नेम मार्गाने चालता पाऊलांचा नेम. काय म्हणता सिद्धांत? मार्गाने चालता पाऊलांचा नेम न चुके आराम कैसा नोहे. मार्गाने चालत असताना पाऊलाचा नेम चुकलाच नाही तर आराम कसा मिळत नाही राजो? मार्ग चालताना पाऊलाचा नेम चुकते म्हणून आराम मिळत नाही. इथे खायला देवधर्म आणता. मार्ग तुम्ही चालताना पाऊलाचा नेम तुम्हीच चुकवाल आणि देवावर नाव ठेवाल. नाही 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 नाही, मार्ग बरोबर चाला. लक्षात घ्या. तुका म्हणे आता उघडा रे डोळे जाणूनी आंधळे होऊ नका. प्रत्येक क्षणामध्ये प्रारब्धाच्या जमिनी प्रत्येक माणसाला जे काही कर्मक्षेत्र मिळालं आहे, जो देह मिळाला आहे, जी संगत मिळाली आहे, जे क्षेत्र मिळालेलं आहे, त्या क्षेत्राचा, त्या संगतीचा, त्या देहाचा संतांच्या संगतीमध्ये वैचारिक पातळीवरून जर विचार केला आणि त्या विचारांच्या माध्यमाने जर आपण जीवन व्यवहार केला मित्र हो, तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. मनुष्य समस्याचा निर्माता आहे आणि नियंत्रक आहे. लक्षात घ्या. समस्याचा निर्माता दुसरा नाही आहे. समस्याचा निर्माता मनुष्यच आहे आणि तो त्याचा नियंत्रकही आहे. हे संतांचे वचन विसरू नका. दुसऱ्यावर काही लादू नका. आप पादे पर दुसरे पर बब्बी बडी पदोडी, आप पादे पण दुसरे पर लादे. बीजकमध्ये म्हणजे काय ते ग्रंथ, षडग्रंथी नावाचा ग्रंथ आहे. तिथं आहे बाबाजी, बब्बी बडी पदोडी आप पादे पर दुसरे पर लादे. म्हणजे आपल्या दोषाचं खापर देवा धर्मावर जाती पंथावर सोड. वातावरणच तसं आहे जी, बाहेर वातावरण खराब आहे. अरे सर्दी काऊन झाली का? हे वातावरण कसं आहे जी? अरे पण मला तर नाही झाली. ह्या स्वतः तू या तू मी याव, त्याच्यावर नाव टाकून दिलं मोकळे देखाचं. वातावरणच तसं आहे. खायचं नाही ते खाल्लं लेखानं सर्दी झाली. हा खायचं ते खात नाही, जिबाली काटेट होतं, याला नाही होत. दोष देते वातावरण. वातावरण खराब आहे. हे का नाही आता तू अगोदरचा काळ खूप चांगला होता, हे काळ खराब होऊन गेला, नाव बिघडून गेलं, हाच बिघडला. मित्र हो, असा काही गैर व्यवहार करू नका, नासमज करू नका. म्हणून मजेधार नैया जीवन डोले अजेहू खेव समोरे कहई कबीर तय अबही चेतो तब मती फेरे जेले. जेळातून या निघून जा. म्हणून आतान पाहिजे केले, 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 आतान पाहिजे. ब्रिद आपुले लटके, ब्रिद आपुले लटके, आ ब्रिद आपुले लटके, ब्रिद आपुले लटके, ब्रिद आपुले लटके लटिके, ब्रिद आपुले लटिके, ब्रिद आपुले लटिके, ब्रिद आपुले लटिके, आतान पाहिजे केले, आतान पाहिजे केले, आतान पाहिजे केले, आतान पाहिजे केले. ब्रिद आपुले लटके. आपलं ब्रीद लटकं करू नका, पुरुषार्थ करा. आजच्या कार्यक्रमामध्ये मला एकच सांगायचं आहे, हा नरदेह जो आहे आणि नरदेहांच्या संबंध व्यवहारामध्ये जे काही वस्तू प्राणी पदार्थ तुमच्या संबंधामध्ये जडलेले आहेत,
ते वस्तू प्राणी पदार्थ तुमच्या प्रारंभिक जमेच्या नुसारच तुम्हाला ते प्राप्त झालेले आहेत. संबंध व्यवहारामध्ये जी वस्तू प्राणी पदार्थ आपल्या संबंधामध्ये आहेत, त्या संबंधित वस्तू प्राणी पदार्थांचा संतांच्या संगतीमध्ये राहून संतांचा विवेक प्राप्त करून त्या विवेकाने विरक्त भावना तयार करून सदुपयोग केला पाहिजे. हा आजचा विषय आहे. जो मनुष्य आपल्या क्षेत्राचा सदुपयोग करत नाही, दुरुपयोग करतो, गाफिलीमध्ये राहतो, अहंकारात राहतो, ममतेमध्ये फसतो, त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. हा संतांचा सिद्धांत आहे. या जगामध्ये सुखदुःख देणारी वस्तू या जगामध्ये बाहेरी कुठेच नाही. सुखाचा आणि दुःखाचा मार्ग सांगणारे लोक जगामध्ये कुठे आहे? तुम्हाला सुखदुःख देणारे नाही आहे. कारण आपल्या कर्माने आपण सुख प्राप्त करतो, आपल्या कर्मानेच आपण दुःख प्राप्त करतो. म्हणून मार्गाने चालता पाऊलाचा नेम न चुके आराम कैसा नव्हे. चुकलाच नाही नेम तर आराम नक्कीच आहे. हा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून आता न पाहिजे केले हा विचार केला नाही पाहिजे. आपलं ब्रीद लटकं करू नये. पुरुषार्थ करा. आपण माणसं आहोत. नर करणी करे सो नरका नारायण हो राजे हो. लक्षात काया पालट करण्याची शक्ती या माणसामध्ये आहे. काया पालट करण्यासाठी एक क्षेत्र आहे. संतांच्या संगतीमध्ये वैचारिक पातळी उंचावली काही कायापालट होतेच नक्की. हा संतांचा सिद्धांत. पुन्हा शांत विचारानं अभ्यास करा. शांत विचारानं विचार करा. कहीं आना है न जाना है, एक दिल का मैल मिटाना है. तू यहाँ गरीबेले भाई, अरे यहाँ का यही ठिकाण आहे राजा हो. कायले घाबरता? कुठे जातो म्हणता, कुठे पळतो म्हणता, कायले इकडे तिकडे करता पाडता? काही पळायचं काम नाही. मार्गाने फक्त पाऊलाचा नेम चुकू देऊ नका. व्यवस्थित मार्गक्रमण करा आणि सगळ्यांना घेऊन चाला. सगळ्याच्या हिताच्या गोष्टीचा विचार करा. सगळ्याच्या हिताची जपणूक केली असं कर्मक्षेत्रामध्ये आपलं कर्म करा. वैचारिक पातळी जी आहे ती उंचावा आणि समतेचा भाव राखून विषमतेचं साम्राज्य आपल्या जीवनातून काढून टाका आणि या जीवनाचा आनंद लुटा. हाच आजचा विषय आहे. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग.